पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित पत्रकारांनी आदरांजली वाहत त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, अरुण बारसकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी रंगाअण्णा वैद्य यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। यावेळी वक्त्यांनी रंगाअण्णा वैद्य यांचे पत्रकारितेप्रती असलेली निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड लेखनशैली आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। 1991 मध्ये अण्णांशी संपर्क आला। त्यावेळेला PTIचं ट्रान्सलेशन करण्यासाठी पत्रकारांची फार मोठी गरज होती। तर जो कोणी येईल त्याला विचारायचे, अण्णा की मला भाषांतर येतं का? येत असेल तरच या, असं म्हणायचे। मी म्हटलं नाही अण्णा, बघा म्हटलं कुठली तरी एक नोकरी द्या। नाही म्हटले, माझ्याकडं भाषांतर असेल तरच तुला काम देईल। ठीक आहे म्हणून मी निघालो होतो, दारातून परत बोलवले मला। तर ये म्हणले, इकडं बस म्हणले, तुझं नाव आणि पत्ता दे। आणि अक्षर बघितलं म्हटलं, अक्षर बघितल्यानंतर म्हटले ये तुझं अक्षर खूप छान आहे, मी तुला तयार करतो। अण्णांची एक पद्धत होती पत्रकार कसे तयार करायचे। पहिल्यांदा 2 तास वाचन करायला लावायचे संध्याकाळी ऑफिसला। 2 तास वाचन केल्यानंतरच त्यांच्या समोर जायचं आणि त्यांचा अग्रलेख मुखोद्गत असायचा, म्हणजे ते तोंडी सांगायचे, आम्ही लिहायचं आणि नंतर करेक्शन करून ते फोरमनकडे जायचं। अशी ती तयारी असायची आणि नंतर पत्रकं द्यायचे करायला। त्यावेळेला टेबलला 2-2 ट्रे भरून असायचे पत्रक, विक्रमला माहिती आहे। तर ती सगळे आम्ही रिराईट करायची पत्रकं। ती सवय अण्णांनी लावली होती। यांची पुण्यतिथी आहे। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज पुण्यतिथीनिमित्त स्वतंत्र सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य हे आपल्या पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणूनच ओळखले जातात। त्यांनी तब्बल 35 वर्ष दैनिक संचारमध्ये संपादक पदाची धुरा सांभाळली। संपादक पदाची धुरा सांभाळत असताना शेवटपर्यंत त्यांनी रात्रपाळीचं कर्तव्य बजावलं आणि दिवसभरात त्यांचा एक शिरस्ता असायचा की आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव, खेड्यात आणि वाडी वस्त्यांवर जाऊन तेथील लोकांचे प्रश्न जाणून घेणं, त्या प्रश्नाची उकल करणं आणि ते प्रश्न आपल्या वृत्तपत्रात मांडणं, एवढ्यावरच न थांबता शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणं, अशा पद्धतीची एक आदर्श प्रेरक अशी पत्रकारिता अण्णांनी केली। विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत अण्णा उभे राहिले। लोक आग्रह मोठा होता, त्यामुळं अण्णा या निवडणुकीत उभे राहिले होते आणि या निवडणुकीचा एक आदर्श आजच्या घडीला प्रेरक असा किस्सा म्हणजे की अण्णांना ना.भी. परुळेकरांनी आर्थिक मदत त्या निवडणुकीसाठी दिली होती आणि अण्णा निवडणुकीत पराभूत झाले। त्यानंतर जो हिशोब सादर झाला, त्या हिशोबानंतर जो पैसा शिल्लक होता आणि तो पैसा अण्णांनी ना.भी. परुळेकर साहेबांना परत केला आणि यामुळं परुळेकर साहेब एवढं हे झाले की जरी निवडणुकीत पराभूत जरी अण्णा झाले असतील तरीही दोघंही आमच्या दोघांचा हा विजय आहे, नैतिकतेचा, प्रामाणिकपणाचा, असं म्हणून परुळेकर साहेबांनी त्यांचं कौतुक केलं होतं। एक आदर्शवत असं उदाहरण आहे। त्यांचं नेहमी पत्रकारांना सांगणं असायचं की पत्रकार
हा सतत समाजात हिंडला फिरला पाहिजे आणि समाजाचे प्रश्न जाणून ते मांडून ते कसे सोडवले जाते हे ते त्यांनी कर्तव्य मानूनच आपलं पत्रकारिता केली पाहिजे असं त्यांचं सर्वांना सांगणं असायचं. विशेष म्हणजे भूदान चळवळ जी आहे, जमीनदान चळवळ, त्या चळवळीसाठीही अण्णांचं मोठं योगदान होतं. अण्णासाहेब शस्त्रकृते या चळवळी अंतर्गत सोलापूरला आले त्यावेळेस वास्तविक पाहता अण्णांची परिस्थिती बेताचीच, पण तशाही परिस्थितीमध्ये एखाद्या चळवळीला माझं योगदान पाहिजे, देशसेवेला माझं योगदान पाहिजे या उदात्त हेतूने अण्णांनी आपली ओलीत असलेली 11 एकर जमीन दान केली. हे एक मोठा आदर्श आपल्या सर्व पिढ्यांसाठी हे आहे. आणि अण्णांना आजच्या या पुण्यतिथी निमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मी इथं पुण्याचं विनम्र अभिवादन करतो.